तर आज आम्हाला सीताफळचे रोप तयार करायचे होते. तर आम्ही इथे हेच तयारी करत आहे. प्लास्टिकचे पुडके तयार केलेले आहे आम्ही. त्यामध्ये माती पण भरलेली आहे आणि त्यामध्ये आता बी टाकत आहे. प्रत्येक पुडक्यामध्ये 3 ते 4 बिया टाकलेल्या आहे. अशा प्रकारे बघू शकता एवढे पुडके तयार झालेले आहे. आणि मातीचा वापर हा शेणखताचाच, म्हणजे शेणखताजवळ जी माती आहे तीच आम्ही त्यामध्ये भरत आहे, जेणेकरून शेणखताचं पण मिश्रण त्यामध्ये असायला पाहिजे आणि आपले बी, प्रत्येक बी जगेल. आणि 3-3, 4-4 बी यासाठी टाकत आहे, जेणेकरून एखादं बी लागलं नाही किंवा 1-2 बी लागलं नाही, ते 2 तर झाडं जगतील. त्यामुळे आम्ही 3-3, 4-4 बी टाकलेले आहे प्लास्टिकमध्ये. तर बघू शकता अशा प्रकारे 10 ते 15 प्लास्टिक तयार झालेले आहे, म्हणजे पुडके तयार केले आम्ही याचे सीताफळाच्या बीचे. आता बघू यामधले किती लागते आणि किती काही लागत नाही. तर कमेंटमध्ये सांगाल ही पद्धत योग्य आहे की आणखी कोणती पद्धत आहे, आणखी कोणत्या पद्धतीद्वारे आम्ही करायला पाहिजे होतं. कारण सर्व प्रकारचे झाडं तर आता शेतामध्ये तयार होत आहे. फक्त आता सीताफळ आणि चिकू हे 2च झाडं शेतामध्ये नव्हती. तर आता सीताफळाचं तर लावले, बघू आता लागते की नाही लागत. तर आता याला टोपल्यामध्ये भरून, टोपल्यामध्ये ठेवून थंड हवेत, म्हणजे जिथे सावली आहे त्या ठिकाणी ठेवणार आहे. तर इथे आंब्याचं झाड आहे, शेतामध्येच मोठं झाड आहे आणि थंडावा पण चांगला असते तिथे. तर तिथेच आम्ही हे पिशव्या ठेवलेल्या आहे प्लास्टिकच्या, जे